वेलंग तालुका वाई येथील संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसरात महिलांसाठी एक विशेष सामाजिक उपक्रम राबवण्यात आलेला आहे। नामवंत समाजसेवक तथा NKT ट्रस्टचे विश्वस्त शेठ नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या वतीनं वेलंग गावातील माता भगिनींना साडी वह्या पेनचं वाटप करण्यात आले। या प्रसंगी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना शेठ नानजीबाईंनी व्यसनमुक्ती शिक्षण नारी शक्तीचे महत्त्व अधोरेखित केले। त्यांनी सांगितले की व्यसनमुक्त घर हेच खरे देवालय असून स्त्री म्हणजे लक्ष्मीचे रूप आणि पती हा परमेश्वर आहे। घरातील मुला मुलींवर लक्ष ठेवणे ही प्रत्येक आईची जबाबदारी आहे। NKT ट्रस्टच्या माध्यमातून मोफत ऑपरेशन, CT स्कॅन, MRI, एन्जिओग्राफी, ब्लड टेस्ट, डोळ्यांचे ऑपरेशन तसेच निराधार, वृद्ध, अंध, अपंगांना आधार देण्याचं कार्य सातत्याने केलं जात असल्याचं शेठ नानजीबाईंनी सांगितलं आहे। गावोगावी शाळा, मंदिरे, समाज मंदिरे, पाणवठे उभारून गावांचा सर्वांगीण विकास साधला जातो आहे। या कार्यक्रमासह हरिभक्त परायण श्री नाना महाराज जेधे देशमुख, माननीय सरपंच श्री बाळासाहेब बाबुराव जेधे, पुजारी श्रीयुत भांडवलकर, सौ संगीता महादेव गाडेकर, श्री लक्ष्मी जेधे, शिल्पा महांगडे, सौ अंजना पार्टे, शकुंतला गाडेकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या। भगवान जय भगवान जय भगवान जय भगवान जय भगवान जय भगवान जय भगवान। तुम्ही गाव मोठा भागशाली आहे, कारण भागवत कथाकार गावात 1000 नसते, एकच असतो, ध्यान ठेवा। आणि हे भागवत कथाकार असा सात्विक आहे की माझ्याबरोबर भारतभरमध्ये फिरत असते, कुठे याचना करत नाही। बाकी तो आता भागवत कीर्तनमध्ये व्यापार झाला आहे। म्हणून तुकाराम महाराजांनी भरपूर चांगला सांगितला, मागून घेणारे देती घेती नरका जाती। आमची माऊली समोर बसली आहे आणि त्याच्याकडे आम्ही सांगायचं की तुमच्याकडे कीर्तन करायला येतो, नकरा ज्या द्या, घेणारे पण नरका द्या, तुम्ही देणारे पण नरका द्या। मी सांगत आहे तुकाराम महाराजांनी त्या जमान्यात सांगितलं। तुकाराम महाराजांनी कधी पैसे मागितले नाही आणि म्हणून आज आपण त्याला आठवण करतो। ज्ञानेश्वरला का आठवण करतो की त्यांनी धंदा केला नाही कधी कुठली गोष्ट। तर एक भाग्यशाली तुम्ही लोक आहे। परवाच्या मी जय भगवान हॉलमध्ये ठाण्यामध्ये मोठा कार्यक्रम ठेवला, 300-400 महिला पुरुष होते। महाराजांनी स्वतः ठेवला होता, हॉल आपला होता आणि जेवण सगळ्याला दिला। विचार करा, 300-400 जे आले त्याला सगळ्याला जेवण दिला। बरे असा कथाकार मिळणं कठीण आहे आणि आम्ही तो मोठे भागशाली आहे। मी सगळीकडे घेऊन जातो तिकडे, कारण तिकडे त्याचा धंदा नाही, पैशाचा धंदा नाही, पण त्याच्या बदला त्यांना मिळून गेला। एवढा मोठा डॉक्टर झाला त्यांना की ते आता भारतामध्ये असं कमी असेल असं डॉक्टर झाला। म्हणजे त्याची कृपा पांडुरंगाची, ध्यान ठेवा। आपण चांगले कर्म केले की चांगला जुगणार। गहू टाकले 5 दाणे तर 50 दाणे 50,000 दाणे येणार। असे करत राहायचं, शक्ती असते तेवढी भक्ती करायची। चांगली गोष्ट आहे। 2 वर्ष आपल्या इथे कीर्तन भजन नाही झाला, भागवत नाही झाली, पण आता तुमचे भागवत पण होणार आणि बाबा स्वतः येणार। मी पण एक वेळा चक्कर मारून द्या, काही कमी करून देणार नाही। जेवण बनवायच्या, सगळ्याला महिलाला द्यायच्या, जेवण केल्यानंतर घरी जायच्या, कारण मातृदेव भाव आहे। तुमच्यापासून देव पण लहान आहे। तुकाराम महाराजचा पण जन्म मातृदेवाने दिला आहे। आमची माई बघा, देवाचे रूप आहे। मीच माझं मी समोर सांगतो, कारण आमची भागवतमध्ये लिहिलेलं आहे की ब्राह्मण लोकांच्या घरून मागून खायच्या। भागवत सांगते स्वतः, म्हणून माईला मी महिना 2 वेळा झाला की मी त्याला सांगतो तू कढी बनव। आज पण 3 वाटके कढी खाले, सकाळपासून खाला नव्हता, एवढा पोट भरून खाला। 3 भाजी बनवली थी, सगळा ताट साफ करून टाकला। तो तुम लोग मातृदेव भाव है, इससे बड़ा भगवान ही नहीं है। इसके वजह से भगवान का जन्म हुआ है। पण त्याला कधी दुखवू नका। त्याचप्रमाणे एक दुकानी सांगितलं मला, कारण मी परवा 80 कोटी रुपयाची हॉस्पिटलच्या भूमिपूजन केलं आहे, नारळ फोडला आहे। कुठे? शेरडीला एक हॉस्पिटल तर मोठी आहे आपली, साईबाबाच्या नावाने आहे। तिथे रोज 500-1000 लोक येते। पण आता आपण एक कॅन्सर, ज्याचा बाबाने नाना महाराजांनी सांगितलं, वसनी लय झालेलं आहे, वसनी। म्हणून आम्हाला भारताला व्यसनमुक्त करायचं आहे। त्यासाठी 1 अब्जची जमीन, 100 कोटी जमीन एक माणसाने दिला, ते देवाच्या रूपाने आला। बोले जमीन तुम्हाला देतो, पण त्याला
कॅन्सर मुक्त हॉस्पिटल बनवा, म्हणजे कॅन्सर मुक्त करा लोकांना. आणि आता पण आपली 15-3 ॲम्ब्युलन्स फिरते आणि हॉस्पिटल पण कॅन्सरची आहे शिर्डीच्या बाजूला 20 किलोमीटरवर. आता शिर्डी एअरपोर्टच्या बाजूला बनवतो 80 कोटीची जमीन, पण 80 कोटीची आणि हॉस्पिटल पण 80 कोटीची बनवतो. का? म्हणून व्यसनमुक्ती करण्यासाठी. आज व्यसन एवढे वाढले आणि व्यसनामुळे भागवतमध्ये येत नाही. ध्यान ठेवा, व्यसन नसलं तर भागवत मिळणार माणूस. आणि पायमाल झालेले आहेत लोक, विड्या, सिगरेट, तंबाखू, वगैरे ड्रग्सचा जमाना आला. ध्यान ठेवा, आपल्या घरात कधी ड्रग्स नाही पोचणारे सांगता येत नाही. राक्षस युग आलाय तुम्हाला सांगतो. महिलाला, मुलीला, लहान मुलांना शाळेला पाठवलं तरी पाप आहे असं झालेलं आहे. रोज असं आपली घटना घडतो. मी रोज टी व्हीमध्ये इंटरव्ह्यू देतो की मुलीला शिकवायचे पण शिकवताना डोळे उघडे ठेवा. तर शिक्षकीय रूपाने राक्षस येतो, रस्ते जाताना रिक्षावर रूपाने राक्षस येतो. म्हणून आपल्या मुलांना शिक्षण भरपूर द्यायचे आहे. कारण शिक्षणाशिवाय समाज सदर होऊ शकत नाही. माझा काही समाज नाही, माझी स्वतःची मस्जिद पण आहे आणि त्याच्यावर नाव जय भगवान मस्जिद आहे. तर समाजाला सदर करायचा असा, समाजाला सुखी करायचा असा, समाजाला निर्वसनी करायचा तर शिक्षण वाढला पाहिजे. शिक्षण वाढत नाही तोपर्यंत देशाची प्रगती होऊ शकत नाही. महाराष्ट्राची पण प्रगती होणार नाही. आज पण महाराष्ट्राची प्रगती काही नाही आहे. लोक सांगते महाराष्ट्राची भरपूर प्रगती आहे, भारताची भरपूर प्रगती आहे. खाली दिवसादिवस चाललेला आहे. महाराष्ट्र पण खाली चालला आहे, गुजरात पण खाली चालला आहे, यूपी तो काय बोलू नका, गुंडा राज चालला आहे. सुप्रीम कोर्ट स्वतः सांगते महाराष्ट्र पण कमी नाही आहे. रोज किती रेप होतो, दुष्कर्म होतो, मला सांगायचं मला श्रम वाटतो. तो महिला आहे म्हणून खास ध्यान ठेवायचं. घराच्या आजूबाजूला पण ध्यान ठेवायचे. घरामध्ये कोण आला तर त्याला सांगा जय भगवान. तुमच्या घरचे मला घेणार तेव्हा तुम्ही या, कोणी असून द्या. मी तुम्हाला सांगतो कधी राक्षस होणार काय सांगता येईल असा परिस्थिती आलेली आहे देशाची, महाराष्ट्राची पण. आज एवढी दुष्कर्म होते, आम्हाला डोळ्यात पाणी येतो कधी कधी. आमच्या पण स्कूलमध्ये लाखो विद्यार्थी आहे, मुली 90,000 आहे. पण आम्हाला कधी कधी असं होतो काय होणार. आपला कोणी कॉलेजमध्ये आता आमच्या जेव्हा भगवान हॉल आहे यामध्ये आपली गोष्ट घडली तर अख्खा गावाचं नाव बदनाम होणार आहे. शाळेमध्ये आपली गोष्ट घडली तर अख्खी सर्व शाळेचं नाव बदनाम होतो. गेला एक शिक्षिकेने पण बदनाम सर्वांचा होतो. म्हणून मुलांना शिक्षण भरपूर द्या. शिक्षण देताना संस्कार पण ठेवले पाहिजे महत्त्वाचे. संस्कार देऊ शकत नाही, संस्कार हे लोक देऊ शकते. आणि ते का देऊ शकते? धंदा करत नाही म्हणून. धंदा करत असेल तर ते पण देऊ शकत नाही. तुकाराम महाराजांनी कधी धंदा नाही केला. आमच्या ज्ञानेश्वर बघा 16 वर्षाचा मुलगा 21 वर्षांनी त्यांनी समाधी घेतली. म्हणून तुम्हाला एक बुक देतो, 231 फुटाचं मंदिर इंद्राणीमध्ये. इंद्राणी म्हणजे आईची पासून मोठी आहे, त्या पाणीमध्ये बनवलं आम्ही. 231 फूट म्हणजे इथून किती लांब हे नाना तिथे भागवतकर करून आले आणि नेहमी आम्ही संगती जात असतो. तयार व्हायला आहे. 2-3 कोटीचं काम बाकी आहे, पण पैसे आहे आमच्याकडे. पैशासाठी काम बाकी नाही, पण ते लहान काम होतं, टेक्निकल काम होतं, ते नीती नियम केले पाहिजे. आणि आज आनंदीला परवा आम्ही इथे असानीचे माणसं गेले, 5 लाख लोकांना प्रसाद दिला. कोणी देवानी ज्ञानेश्वरने दिलाय. बघत राहिलो आम्ही, आमचे आचार्य देत राहिलो, पण देणारा ज्ञानेश्वर आहे. म्हणून काय ध्यान ठेवा. घर मंदिर सारखा, घराची स्त्री लक्ष्मी, लक्ष्मी जो कोण आहे? आईवडील देवापासून मोठे आहे, त्याला कधी झोपू नाही. मग सासू असेल, सासरा असेल, ते पण देवापासून मोठे आहे. ध्यान ठेवा. आपली मुली दुसऱ्याच्या घरी जाते, दुसऱ्याची मुली आपल्या घरी जाते. आणि कोणी सांगितलं साधवानी ते तुमच्या घरी मुलगा येणार हे असा अंधश्रद्धामध्ये जेव्हा बोकडा मारा तर बोकडा मारू नका कोणी, नाही तर तुमच्या घरच्या बोकडा मरणार. आमची एकविरा देवी कुर्लेला माझ्या बंगल्याच्या बाजूला आहे, 5 मिनिटांनी लेफ्ट 10 मिनिटांनी. इकडे रोज 10-15 बोकडे मारत होते देवीच्या समोर. मी आणि मुख्यमंत्री मनोहर जोशी होते आणि आमच्या महापौर ठाण्याचा होता. एक आज माणूस बोकडा आणला, मैं क्यों लाया? मैं वो देवी को बलि, अरे देवी तो माँ है, माँ तो जन्म देती है, माँ को मारने को बोलेगी, मगर तुम लोग को. पण तिकडे पुढच्या वर्षीपर्यंत देवाची कृपानी, त्याची कृपानी, माझी कृपा नाही, त्याची कृपानी हे विचार आणला आहे. तर काल एक पत्रकार आला होता, ते बोला मला लेटर द्या. त्याला लेटर दिला. त्याला मस्का हात जोडायचे नाही, देत असेल तर ठीक आहे. महिलावर त्यांना आहे नाही मला माहिती आहे. मंत्र्याला काही इंटरेस्ट नसतो, मात्र मला जमवायचा इंटरेस्ट असतो, बाकी असं करायचा इंटरेस्ट नसतो. पण तरी आपली जबाबदारी आहे की देवाला सांगायचं आहे, याची जबाबदारी तर करते की नाही करते आपण करणार आहे.
म्हणून काय द्यावं. महिलाला आम्ही बाथरूम सुद्धा नाही देऊ शकलो. विचार करा, 70 वर्षात आझादी मिळून काय फायदा केला. आज 3:30 वाजता उठल्यानंतर जय भगवान काय मतलब. रात्र पण बोलतो जेव्हापर्यंत अंधारा होत नाही तोपर्यंत मला जाता येत नाही. म्हणजे पोट किती नुकसान होतं ते ज्याला माहीत असतं त्याला माहीत. माझी हॉस्पिटल शेवटची गोष्ट एक 900 बेडची हॉस्पिटल आहे. 900 बेड. त्यामध्ये एनी ऑपरेशन फ्री हो. बायपास एन्जिओग्राफी, महिलाच्या काय रोग, दवा पण फ्री हो. खाना पण मी खातो ते दाल भात शाक चपाती. नानाने बघितले आहे. म्हणजे कोण बिमार असला तर बाबाला भेटा. नानाला भेटणार नाही पण नानाच्या फोनवर बोलले तरी तुम्हाला व्यवस्था मिळेल. आणि आता 80 कोटीच्या जे हॉस्पिटलचे काम चालू आहे ते 7 सप्टेंबर नारळ फोडून आलो मी पण 7 सप्टेंबरपासून शिर्डी ते बरोडा एअरपोर्टच्या बाजूला 67 एकर जमीन एक माणसाने दिले फोकाट. पैसे नाही घेतले. त्याच्यावर 80 कोटीच्या हॉस्पिटल होणार आणि हजारो दर्दीला आपण कॅन्सरमध्ये मिटवणार. तो पण आपली एक संकल्प आहे की भारताला कॅन्सर काढून ठेवायचे आहे. त्यासाठी प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी गावोगावचे ॲम्ब्युलन्स पण फिरते. डॉक्टर माने आहेत, साहेब माने आहेत, त्याची मिसेस आहे. ते ॲम्ब्युलन्समध्ये फिरून मिशीन घेऊन जाते आणि कोणाला पहिला स्टेज आहे, दुसरा स्टेजपर्यंत वाचू शकतो, तिसऱ्या स्टेजला वाचत नाही. पण 99% काय होतं, तिसऱ्या स्टेजला माणसाला त्रास पडतो. तेव्हा ते हॉस्पिटलमध्ये आले का मी सांगतो जय भगवान 4-6 महिन्यात मरणार. म्हणून कॅन्सर वाईट आहे. आता तो तुमच्या शेतीमध्ये पण कॅन्सर आलेला आहे. कारण तुम्ही शेती जास्त पकवायला मागते आणि उरिया टाकते ते उरिया पण कॅन्सर आहे. पण त्याला इलाज नाही. सगळे काय टाकते आपण नाही टाकला तर आपला चालणार नाही. बाकी नानाच्या खेतमध्ये जर बिन उरियाने माल पकला ना तर त्याचा डबल भाव मिळणार. देणारे लोक आहे आज पण भाव. आज पण आम्हाला मुंबईमध्ये कोण सांगितलं की हे तू उडाले उरिया बिगरची आहे तर मी डबल पैसे द्यायला तयार आहे. 150 असला 300 द्यायला तयार आहे. पण ते सांगत पण नाही आणि कोण करत पण नाही. सगळे 2 नंबरचे मागे लागले. पण 2 नंबर आपल्या बरोबर येणार नाही. आपल्या बरोबर आपले कर्म येणार. मनुष्यमध्ये देवता येतो होतो. आमच्या ज्ञानेश्वर काय झालं, तुकाराम महाराज पांडुरंग महाराजकडे किती लाखो लोक आहेत. तिथे उभा आहे, ते हसत नाही. तिकडे ते फिरत असते. आमची माऊली काय करते, आमची काय करते, नाना काय करते, हे काय करते, सगळ्याच्या नाटक बघत असते. आणि त्याला एक दिवस उत्तर द्यावं लागणार आपल्याला. पण डोळे उघडे ठेवा. नाही उघडे ठेवले तर परत पस्तावं लागेल. परत आपल्या सर्वांना धन्यवाद. जय भगवान, जय भगवान, जय भगवान. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.